मोहम्मद इरफान अली यांची नुकतीच कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी दुसऱ्यांदा निवड झाली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गुयाना. हे बघा, हे आहेत मोहम्मद इरफान अली आणि हे नुकतेच या गुयाना या देशाचे दुसऱ्यांदा राष्ट्रपती बनलेले आहेत. पहिल्यांदा ते 2020मध्ये गुयाना या देशाचे राष्ट्रपती बनले होते. यांच्या पक्षाचं नाव आहे पीपल्स प्रोग्रेसिव्ह पार्टी किंवा PPP. आणि मोहम्मद इरफान अली हे एक शहरी योजनाकार व अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्यांचा जन्म एका मुस्लिम भारतीय गुयाना परिवारामध्ये झालेला असून 2023मध्ये यांना प्रवासी भारतीय सन्मान, जो प्रवासी भारतीयांना देण्यात येणारा सर्वोच्च सन्मान आहे, हा सन्मान देऊन देखील सन्मानित केलं होतं. उत्तर असेल मोहम्मद इरफान अली हे नुकतेच गुयाना पर्याय क्रमांक 2 या देशाचे राष्ट्रपती बनलेले आहेत. इथे गुयानाचा उल्लेख आलेला आहे. गुयाना मॅपमध्ये इथे आहे गुयाना. गुयानाची राजधानी आहे जॉर्ज टाउन. सध्या राष्ट्रपती आहेत मोहम्मद इरफान अली. पंतप्रधान आहेत मार्क फिलिप्स आणि चलन आहे गुयानीज डॉलर. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 10 सप्टेंबर. 10 सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आत्महत्या ही एक गंभीर जागतिक समस्या आहे जी जगभरातील व्यक्ती आणि समुदायांना प्रभावित करते आणि या समस्येचं निराकरण करण्यासाठी आणि सकारात्मक बदलांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 10 सप्टेंबर हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून साजरा केला जातो. आणि 2024 ते 26 पर्यंत हा दिवस आत्महत्येवरील कथन बदलणे या खाली साजरा करण्यात येत आहे. पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट, ओणम हा खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा करण्यात येणारा प्रमुख सण आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केरळ. ओणम हा केरळमधील एक वार्षिक सण असून तो कापणीचा उत्सव आणि राजा महाबलीचे स्वागत करण्यासाठी केरळमध्ये साजरा केला जातो. हा सण केरळच्या लोकांच्या नवीन वर्षाची सुरुवात देखील दर्शवतो. 2025मध्ये हा सण 2025मध्ये हा सण 26 ऑगस्ट 2025 ते 5 सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये साजरा करण्यात आलेला आहे. केरळ मॅपमध्ये इथे आहे केरळ. राजधानी आहे तिरुअनंतपुरम. सध्या राज्यपाल आहेत राजेंद्र अर्लेकर आणि मुख्यमंत्री आहेत P. विजयन. पुढचा प्रश्न, आशिया कप हॉकी चॅम्पियनशिप 2025 कोणी जिंकली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारत. आशिया कप हॉकी चॅम्पियनशिप 2025 ही स्पर्धा किंवा स्पर्धेचं 12वं संस्करण जे आहे ते नुकतंच 29 ऑगस्ट 2025 ते 7 सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये बिहारमध्ये राजगीर या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. आणि या स्पर्धेमध्ये भारताशिवाय जपान, चीन, कझाकिस्तान, मलेशिया, दक्षिण कोरिया, बांगलादेश व चीन या देशांनी भाग घेतला होता. आणि या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात भारताने दक्षिण कोरियाचा पराभव करून ही स्पर्धा जिंकलेली आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणाची नुकतीच अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे अखिल भारतीय आयुर्वेद संस्था या संस्थेच्या आता संचालकपदी नुकतीच प्रोफेसर प्रदीप कुमार प्रजापती यांची 5 वर्षासाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे. अखिल भारतीय आयुर्वेद संस्था ही नवी दिल्लीमध्ये स्थित एक सार्वजनिक आयुर्वेद औषध आणि संशोधन संस्था आहे. हिची स्थापना झालेली आहे 10 ऑक्टोबर 2015 या दिवशी आणि आता याचे संचालक बनलेले थे प्रोफेसर प्रदीप कुमार प्रजापती. पुढचा प्रश्न, नुकतेच वयाच्या 91व्या वर्षी निधन झालेले D.D. लापांग कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मेघालय. हे बघा, हे होते D.D. लापांग आणि यांचं नुकतंच वयाच्या 91व्या वर्षी निधन झालेलं हे मेघालय या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते. 1992 ते 2008 दरम्यान ते 4 वेळा मेघालयचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. नेक्स्ट, C.P. राधाकृष्णन यांची नुकतीच भारताचे कितवे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली किंवा त्यांनी भारताचे कितवे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 15वे. C.P. राधाकृष्णन जे आहेत ते आता आपल्या भारताचे 15वे उपराष्ट्रपती बनलेले आहेत. त्यांनी नुकतीच 12 सप्टेंबर 2025 या दिवशी भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतलेली आहे. राधाकृष्णन यांची 9 सप्टेंबर 2025 झालेल्या निवडणुकीमध्ये भारताचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झालेली आहे. आणि भारताचे 14वे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी 21 जुलै 2025 रोजी राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त होतं. पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, US ओपन 2025 या स्पर्धेत पुरुष एकेरी गटाचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कार्लोस अल्कराज. ही US किंवा अमेरिकन ओपन 2025 स्पर्धेमध्ये पुरुष एकेरी गटाचं विजेतेपद जे आहे ते कार्लोस अल्कराज याने मिळवलेलं आहे. पर्याय क्रमांक 4.
नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक साक्षरता दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 8 सप्टेंबर. 8 सप्टेंबर हा दिवस 1967 पासून धोरणकर्ते, अभ्यासक आणि जनतेला अधिक साक्षर, न्याय, शांततापूर्ण आणि शाश्वत समाज निर्माण करण्यासाठी आणि साक्षरतेचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी जागतिक साक्षरता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी हा दिवस प्रमोटिंग लिटरसी इन दी डिजिटल इरा या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस भारतात हिंदी दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 14 सप्टेंबर. 14 सप्टेंबर हा दिवस दरवर्षी आपल्या भारतामध्ये हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो. 14 सप्टेंबर 1949 या दिवशी हिंदीला संविधान सभेमध्ये भारताच्या अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आला होता. तेव्हापासून हिंदी भाषेचा प्रसार करण्याच्या उद्देशाने आणि लोकांना हिंदीचं महत्त्व समजून सांगण्याच्या उद्देशाने दरवर्षी 14 सप्टेंबर हा दिवस भारतामध्ये हिंदी दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक हिंदी दिन जो आहे तो दरवर्षी 10 जानेवारी या दिवशी असतो. मराठी भाषा गौरव दिन जो आहे तो 27 फेब्रुवारीला असतो. मराठी राजभाषा दिन 1 मेला असतो. आणि आता मराठी अभिजात भाषा गौरव दिन जो आहे तो 3 ऑक्टोबर या दिवशी साजरा करण्यात येत आहे, हे देखील लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची नुकतीच नासाच्या सहयोगी प्रशासक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अमित क्षत्रिय. अमित क्षत्रिय हे एक भारतीय अमेरिकन आहेत आणि यांची नुकतीच नासाच्या सर्वोच्च नागरी सेवेतील पद असलेल्या सहयोगी प्रशासक किंवा असोसिएट ॲडमिनिस्ट्रेटर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. नासा म्हणजे NASA, दी नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था आहे. हिची स्थापना झालेली आहे 29 जुलै 1958 या दिवशी. मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC या ठिकाणी. सध्या प्रशासक किंवा ॲडमिनिस्ट्रेटर आहेत सीन डफी.